जेवाय काय काय भाजी आहे का नाही जेवायला? भाजी नाही काय नाही बघ, चटणी आणली बुरकी. बाबा 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 खा वाटलं खा, नसता नको खाऊ. मग काय करायचं मला? आता कवा काहीतरी करू जुगाड करायला भाज्या, लागेल. दोन दोन भाज्या करायला काय कटा आहे मला. काहीतरी जुगाड करायला लागेल. कांदा आहे की आता घे कांदा, घे चटणी, घे कांद्याची चटणी बनवतो आता बघा. सांडगा केलाय बघ, सांडग्याची भाजी आहे मोकळी बघ, तुला आवडली तर खा. कांदा आहे ना, बुशारी सांडगा आहे. अरे कांद्याची चटणी बनवतो बघ की आता कशी बनवतो झणझणी चटणी बनव गावठी स्टाईल नाही ती बघ, किती तिडका निघाला कांदा. चांगला आहे. बघ की आता कसं बनवतो झणझणी तुझं बनव ठेसा त्याचा. काय होतंय रानगट्याला कसं खावं लागतंय रानात. या असं ठेस. तीच मान चांगला आहे का चिरकुट? हा चांगलं आहे की बाबा. हा चिरकुटात कांदा ठेवायचा असं एकदा फोडायचा असा आणि लाल चटणीत भरव आणि खा. आणि बघ की आता तीच काय मान जुगाड आता या. करतो. हे असा कांदा त्याच्या मस्त ह्याच्या पुढे झाली चटणी तयार आपली. बघ आता टाक त्याच्यात तिखट का तांबडं. आता ह्याच्यावर मस्तपैकी चटणी टाकायची. हा 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 झाली मस्त चटणी आता ही तयार. संडास पिंडास लागल उडशी खा चटणी. नाही नाही लय चव लागते ह्याला बाई. काही चव चव येते म्हणता खाताय माणूस. रानातल्या झाली भाजीला तयार भाजी. चटणी लय चव येते या. चटणी झाली तयार आता आपली. काय म्हणून नाही माणूस भाजी खाताय संडास लागत या. काय नाही आपल्या भाजीची ओली गरज. ओली खा. भाकरी आहे भाकरी बी आहे की चपाती नाही बघ. नसू द्या. हाय तीच खा आता. भाकरी बरं खातो आपलं. जेव्हा तुझी बायको येईल तेव्हा करील आता चपात्या संध्याकाळी. घर करू बाबा हे काय चव लागली वा मस्त पैकी. कसलं आहे नियोजन? लाल जरा दिसायला बघ. काय चव लागली ह्याला. खमंग तर किती लागत आहे बघ ती. अशी चव घ्यायला. रानातल्या भाजीला चवच येते रे. काय बी बनवतो काय बी करतो रानातली भाजीचं बलाच येत नाही घरच्या भाजीला. अरे चव कोण आहे? 5 स्टार हॉटेल सुद्धा आम्ही भेटणार नाही की. लय चव लागते. आम्ही तर पहिले ठेसा ह्याचा हिरव्या मिरच्याचा कुटीत होता. नुसतं मीठ टाकून दगडावर आणि खात होता. अगं ही चव कोण आहे? 5 स्टार हॉटेलमध्ये बनवा म्हणलं तर कोणाला बनवायचं सुद्धा येणार नाही असली. बारा बी पदार्थ ते कर आता. आता खमंग लागत आहे भाजी. काय चव आहे? काय करायचं त्या भाजीला? भारी. मसाला आणा काय करा. साठपा आठपा करा चांगली बी भाजी करा. तोंडात घेऊ वाटाणा गेली या. एक नंबर. इकडे शेंगा भुईमुगाच्या गावरान शेंगा. गावरान शेंगा आहेत अजून. वा वा वा. तीच मानत असते रे शेतकऱ्याला. ठेसा कांदा काय शेंगा बी खमंग आहेत हा. लय भारी. टाकायचं पुलाव खाऊन. सपक ढन माणसं असते तर पुलाव खाणारे. ही रानटी माणसं आपण. रानगटे चांगले कसं बी खाऊन राहता आपण. रोग नको राही बघ नको थोडं काय खाऊन लय नको. भारी लावले. नको आम्हाला मी आता जेवले. तुझी तू जेव. हा खाल्ली मी बी अशीच भाकर. काय चव लागायली ह्याला म्हणजे. सकाळपासून नव्हते आज खा. आता मग खाल्ली भाकर मी. लय चव लागली चटणीला. असली चटणी काय बी असं रानातलं खाल्लं का काहीच आजार होत नाही. रोग होत नाही. कुठला कसलाच आजार जुटत नाही. काय चव लागली. पहिलं तर किती होत्या नुसत्या लाल जरद मिरच्या होत्या. तसल्या दगडावर ठेसायच्या आणि खायच्या. हिरव्या नाही लाल लाल ठेसीत होता. आजकाल किती मसाले टाकले तरी काय उपयोग काय नाही नाही मसाले. उपयोग त्या भाजीचा रे बाबा. तोंडात घालू मला तर वाटेना. खाऊ वाटत नाही तसलं. तोंडात घालू वाटत नाही. नुसत्या मोचळ मोचळ भाज्या त्या तेलानं आणि त्या मसाल्यानं. मसाल्यानं किती बी काय करा त्याला नुसता मसालाच लागणार. आणि आताच्या 2 वेळा काय नाही मसाला द्या गोळा करा. 50 असतात पुढे भाजीला तरी तोंडात घालू वाटाना भाजी. ही चव कुठं भेटेल? पहिली चव आहे. पहिली जुनी चव आहे. जुन्या काळातली. वांग्याचा भरीत रानात भाजायचा आम्ही खायचं. काय बी करायचं आम्ही रानात. घुगऱ्या घालायच्या घुगऱ्याच्या टायमाच्या दिवसात. मग रबीच्या दिवसात. रबीच्या दिवसात आम्ही तिरुक्यात राहायचं. रास्ताऱ्या जवाऱ्या काढायच्या. बाबा बाबा रात्र बी काम करीत होता. करडे काढायचे पेटे बांधायचे.
रात्री बी काम करीत होता. रातचं काम करीत होतो आम्ही. आम्हाला उजवड्याला कळत नव्हतं ना मावळ्याला कळत नव्हतं कामाला. बाबा. सगळं गाव नावाजीत होतं. हम्म. काय करायचं ही सगळ्या इथून तिथून हे सडकाच्या इकडून सगळ्या ह्याचे रानं होते ती सगळे हाबरेट होते पहिले. हायब्रिड होते का नाही? हाबरेट होते आणि तेवढं आडवं पडतात संध्याकाळी. हा. संडासला बाया सरकारला आल्या तर मनाच्या माय रात्रीच होतं सकाळ तर पार बी झालं अशा मनाच्या बाया. तेव्हा लय कष्टाळू माणसं होते. लय बाबा आम्ही तर लय कष्ट केले काय सांगावं. लय झालं. इतकाला कणीस होता हात एवढाला कणीस होतं. हा. तसं कणीस आणि ते झाल्यावर एक एक काळ बी किती बदलत आहे. शेंगाचा जर काळ आला हम्म. तर असा शेंगाचा काळ पसऱ्या भुईमुग लय आला. हम्म. ह्या रोड पासून ती पलीकडे पांदीला तिकडं हम्म. तेवढं फिरलं होतं आम्ही. तेवढ्या रानात फिरलं होतं ह्या भावाच्या वाटणे आम्ही केलत्या. हम्म. दोघी जावं होता आम्ही तवा. तेव्हा तुमचा स्टॅमिना किती होता? लय लय होता बाबा. आजच्या बायला आपल्या सुनालाच बघते आता रानातून घरी चक्कर मारून जाणे तर म्हणते पाय सुजले. पाय दुखले म्हणते या. आणि नग वाटतंय तिला रानात यायचं. बळच आणावं लागतं रोज. तिला पहिले वाटतंय. माणसं लय नॅचरल होते. लय हात बी होतं नॅचरल बाबा. होते. ज्वाऱ्या काढायच्या ना फोडा आल्या की घरी केलेल्या होत्या. फोडा आले की काय करायचं ज्वाऱ्या घ्यायचं हुरड्याचं कणीस घ्यायचं आणि ते आरात घालायचं आणि असं करून चोळलं की ती फोडं चपटे व्हायची आणि अजून उपटायला लागायची ज्वाऱ्याने. करड्या काढ्या ज्वाऱ्या काढ्या गहू काढ्या वरळीवर आम्ही पेंड्या टाकल्या. तुमच्यासारखी मेहनत आजच्या पिढीला होऊ शकत नाही. बरं होता करीतच नाही का. होत बी नाही त्यांची. करीत नाही का काही. आम्हाला पण होत नाही. तुम्हाला तर होतच नाही तर ते सध्या आता सध्या बाय आलेल्या होत नाही त्यांना 2-4 भाकरी करायच्या मुळावर हायता. थोडं काय राणा झालं की लगे मजूर लावा. हो नाही तर पडक पाडा. नाही पडक पाडा. कोण नाही काळजी घेणार. झालं तसं होईल म्हणते का काय गरज आहे आम्हाला असं बोलतात ते. आपल्याला नाही देखवत. हो ना. जाऊन रानात बसावंच वाटतंय जाऊन लंगत पांगत का व्हायना पण